भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत माता की पहिल्यांदा द्या तुमचा राऊंड झाला का? जितेंद्र आव्हाडांचं करायचं काय? आव्हाडांचं करायचं काय? अरे धिक्कार असो धिक्कार असो ध्यान लावा तरी आडवो हरे दिसत नाही असे मागे सारखा मागे या हो पलीकडे जावा भारत माता की जय खाली मुंडी वर पाय जितेंद्र आव्हाडांचं करायचं काय खाली मुंडी वर पाय जितेंद्र आव्हाडांचं करायचं काय जितेंद्र वर अरे धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो अरे धिक्कार असो धिक्कार असो फोटो तुम्ही पुढे जाऊ नका थांबा इथंच अरे धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो अरे जितेंद्र आव्हाडांचं करायचं काय जितेंद्र आव्हाडांचं करायचं काय भारतीय जनता पार्टीचं भारतीय जनता पार्टीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जितेंद्र आव्हाडचा साहेबांचा फोटो पाडणारा जितेंद्र धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो जितेंद्र आव्हाडांचा धिक्कार असो शरद पवार राष्ट्रवादी गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी हे कृत्य केलं. त्यांनी या देशाची घटना लिहिली आणि यांना या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत आणि या देशाच्या अखंडता राखण्यामध्ये ज्यांचं फार मोठं योगदान आहे हे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हा फाडण्याचं जे म्हणजे अतिशय वाईट कृत्य केले ज्याला आपण शब्दामध्ये सुद्धा हे करू त्यांचा निषेध त्यांचा धिक्कार भारतीय जनता पार्टी सातारा शहर तालुका आणि जिल्ह्याच्या वतीनं आज इथं करण्यात आलाय. राष्ट्रवादी पवार साहेबांच्या गटाची जी आहे ही नेहमी आपल्याला सांगतात की पुरोगामी विचाराचे आम्ही आहोत आणि सगळ्यांना आम्ही एकत्र घेऊन चालतो असं नेहमी सांगण्याचं काम करतात. इलेक्शनमध्ये सुद्धा यांनी लोकांमध्ये हेच बिंबवण्याचा प्रयत्न केला की खऱ्या अर्थानं बहुजन समाजाचा आणि पुरोगामी विचाराचे आम्ही आहोत त्यामुळे आम्हीच तुमचं प्रतिनिधित्व करू शकतो. भारतीय जनता पार्टी तुमच्यावर अन्याय करणार. पण आज खरा चेहरा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा इथं उघडकीस आलाय. त्यांचे नेते आणि जबाबदार नेते आहेत ते असे काही म्हणजे पहिल्या पिढीतले किंवा ज्याला आपण अगदी ह्याला म्हणतो असं नाही अतिशय वरच्या पिढीतले त्यांचे नेते आहेत. त्यांनी असं कृत्य करणं म्हणजे समाजामध्ये एक वेगळा संदेश देण्याचं काम हे जितेंद्र आव्हाडांनी केलंय. त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशाचं एक महान नेतृत्व त्यांचं होऊन गेलं. त्यांनी एकतर संविधान हे आपल्या सर्वांसाठी जे लिहिलंय अनेक वेळेला आपण हे बोलून दाखवतो या देशामध्ये जाती पाती पंथ भाषा ही अनेक आपल्या येतात. पण आज भारतीय म्हणून एकत्र राहण्याचं काम जे आहे एकत्र बांधून ठेवण्याचं काम जे आहे एवढं सगळं देशात असताना पण आज हे जे सगळे अगदी हिंदू मुस्लिम हे ख्रिश्चन सगळे आपल्याकडं धर्म पण वेगवेगळे आहेत. शीख असतील असे वेगवेगळे धर्म पण या देशामध्ये आहेत. पण तरीही आपल्याला भारतीय म्हणून एकत्र ठेवण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधानाच्या माध्यमातून केलंय. सर्वसामान्य माणूस असू दे किंवा कुणी असू दे प्रत्येकाला अधिकार तोच समान अधिकार देण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय आणि त्यांच्याबद्दल असं कृत्य करणं हे अतिशय लाजिरवाणं आहे, निंदाजनक आहे आणि त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निषेध करतो आणि जितेंद्र आव्हाडांवर
कडक कार्यवाही या त्यांच्या कृत्याबद्दल शासनानं करावी अशी मागणी सुद्धा सर्व सातारा जिल्ह्याच्या वतीनं आम्ही करतो.